तेल खायचं नाही, तेल खायचं नाही. मित्रांनो, त्याचं एक उदाहरण देतो की जर आपण तेल कमी खाल्लं किंवा तेल अगदी नाहीच खाल्लं तर शरीरामध्ये ड्रायनेस येणार, शरीरामध्ये स्टिफनेस येणार, शरीरामध्ये कडकपणा येणार, शरीरामध्ये ताठरपणा येणार आणि तुमचे जे स्नायू आहेत किंवा शरीरामध्ये असणारी 206 हाडं आहेत, तर या 200+ हाडांच्या प्रत्येक 2 हाडांमध्ये एक जॉईंट आहे. तर तो जॉईंटमध्ये एक लुब्रिकंट असतं, एक ऑइल असतं, एक वंगण असतं आणि ते वंगण जर वाढवायचं असेल तर आपण शुद्ध चांगल्या क्वालिटीचं उच्च प्रतीचं तेल खाल्लं पाहिजे. म्हणून असं म्हणतात, शास्त्र असं सांगतं की समानाने समानाची वृद्धी होते. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं जर ऑइल खाल्लं, चांगल्या क्वालिटीचं जर वंगण खाल्लं, म्हणजेच तेल खाल्लं आपण, तर चांगल्या क्वालिटीचं वंगण आपल्या हाडांमध्ये नक्कीच तयार होईल, यात शंका असण्याचं काही कारण नाहीये. आणि मग आता जे काही सिंगल फिल्टर, डबल फिल्टर, ट्रिपल फिल्टर ना, सिंगल रिफाइंड, डबल रिफाइंड, ट्रिपल रिफाइंड, हा ये जो चक्कर है ना, ये आपको फसाने वाला चक्कर आहे. आणि मित्रांनो, ज्या ज्या परिसरात आपण असाल त्या त्या परिसरातलं तेल हे खाल्लं पाहिजे. जर समजा जर महाराष्ट्राचा विषय सांगायचं झालं तर महाराष्ट्रात करडी तेल असतं, महाराष्ट्रात सूर्यफूल तेल असतं, महाराष्ट्रात शेंगदाणा तेल असतं, महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये खोबरेल तेल खाल्लं जातं. पण हे जर आपण दक्षिण भारतात बघितलं तर बऱ्याच भागामध्ये, ज्या भागात नारळ जास्त आहेत त्या भागात नारळाचं तेल खाल्लं जातं. वरती जर आपण उत्तर भारतात बघितलं तर उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी सरसो किंवा राई किंवा मोहरीचं तेल खाल्लं जातं. तर हे ज्या त्या भागामध्ये जे ते तेल खाल्लं जात असतं. आता बाकीचं जे तुम्ही म्हणणार की मग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारची जे तेलांची नावं आली, मी नावं घेत नाही, मी जी नावं घेतली त्याच्यावर राहिलेली जी तेल आहेत, तर ही तेलं मग कुठनं येतात, कशी येतात, आता हे तुम्हाला युट्यूबला अजून याच्याबद्दल जास्त डिटेल व्हिडिओ मिळू शकेल. मला या व्हिडिओ फार मोठा होतोय म्हणून मला याच्यात आत्ता बोलता येणार नाहीये. परंतु तेल बिया ज्या आहेत, ज्याच्या बियांमध्ये तेल आहे, त्या बिया ज्या भागामध्ये पिकतात, ज्या परिसरामध्ये पिकतात, त्या परिसरामध्ये तुम्ही ते तेल बिया घ्यायच्यात आणि जो काही त्या परिसरात संबंधित तेल घाणं आहे त्या घाण्यावर जाऊन काढून आणायचंय आणि तुम्ही ते तेल खायचं आहे. तुम्ही म्हणणार साहेब तेल घाणे नाहीयेत किंवा आमच्या परिसरात हे नाहीये, तुम्ही डिमांड करा, सप्लाय नक्कीच होत असतो. हे कंझ्युमर मार्केट आहे. आणि म्हणून चांगलं तेल खायचं असेल तर, चांगला जीवनमान आपलं वाढवायचं असेल, उंचवायचं असेल तर त्यासाठी आपण शुद्ध तेल खाल्लं पाहिजे. अगदी काही जण म्हणतात की तेल खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढणार, माझे फॅट वाढणार. मित्रांनो, कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा LDL आणि VLDL 2 प्रकारचे लिपोप्रोटीन असतात. व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. तर हे जे प्रोटीन आहेत हे चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन शरीरात वाढवायचे असतील तर शुद्ध तेल हे खाल्लं पाहिजे. तुम्ही कुठलंही भंगार तेल खाणार आणि मग परत म्हणणार की तेल खाल्ल्याने आमचं कोलेस्ट्रॉल वाढले आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तेल खायचं नाहीये. डॉक्टरांनी तेल खायला सांगितलं नाही, पण त्यांनी पुढे एक शब्द ऍड करायचं राहून गेले, ते म्हणजे तुमचं रिफाईन तेल खायचं नाही, असं त्यांना सांगायचं कदाचित विसरून गेलं असेल. आणि म्हणून तुम्ही ते जर इम्प्लिमेंट करायचं असेल, ते जर आपल्याला वापर करायचा असेल, आपल्याला त्या आपल्या लाईफमध्ये जर त्याला आणायचं असेल तर आपण नक्की शुद्ध तेल खाल्लं पाहिजे. चरक संहितेमध्ये जो उल्लेख आहे की कफाचे 20 रोग, पित्ताचे 40 रोग आणि वाताचे 80 रोग, सगळ्यात जास्त रोग वाताचे आहेत मित्रांनो. म्हणजे अगदी 40 नंतर जो त्रास सुरू व्हायला पाहिजे तो अगदी 30-32 मध्ये 35 मध्येच या लोकांना आता वाताचे त्रास सुरू आहेत.